अध्यक्ष महाराज, मी सांगत होतो की गेले 2-2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे 50% शहरं आहेत, 50% आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते, इथे प्रशासक बसवलेले आहेत. प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी, सामान्य माणसांनी, प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे? नगरसेवकाकडे जायचं, आमदाराकडे जायचं, खासदाराकडे जायचं. आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण? वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे, प्रशासनाची पद्धत असते. त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता, डीएमसी कडे जाता, एएमसी कडे जाता. पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही. अनेक टेंडर अशी काढली जातात, अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसतं, स्पष्टपणे दिसतं. आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात, काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे, घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, गडबड झालेली आहे. आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे, तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही. मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे, लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये. अधिकारी आपल्या सहीवर चालवत आहेत, आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय, मला 2 ओळी मी ज्या काही आता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात. परिस्थिती शहरांची बघा कशी आहे. शेर मी बोलतोय, लोढा साहेब ऐकून घ्या. लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर, म्हणजे हे सगळे अधिकारी, झुका के सर सभी शाहपरस्त बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है. ही परिस्थिती अशी झाली अध्यक्ष महोदय. तुम्ही मग मुंबई घ्या, ठाणे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, नागपूर घ्या, कोल्हापूर घ्या, वसई विरार घ्या, सोलापूर घ्या, प्रत्येक शहरामध्ये आज प्रशासक बसवलेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये ना सत्ताधारी पक्षाचं काही ऐकलं जातं, ना विरोधी पक्षाचं काही ऐकलं जातंय. आम्ही आमदार म्हणून कितीही जरी प्रस्ताव टाकले तरी अधिकाऱ्यांना जिथून आदेश येतात, ज्या दफ्तरातून आदेश येतात, जे नसते त्यांच्या समोर येतात, त्याच्यावरच तशी कारवाई केली जाते. अध्यक्ष महोदय, जर हे प्रशासक असतील, जर ही मंडळ जे बनवले त्यांनी अधिकाऱ्यांचं, जर हे जनतेचं ऐकणार नसतील, जर हे आमदारांचं ऐकणार नसतील, खासदारांचं ऐकणार असतील, तर नक्की हे शहर चालले तरी कुठे आणि आपलं राज्य चालले तरी कुठे? हा विचार करण्याचा आपल्याला गरज आहे. अनेक गोष्टी ज्या आम्ही उचलत आलेल्या, आणि हे मी नेहमी सतत सांगतो की दोन्ही बाजूचे आमदार, आम्ही जनतेतून निवडून आलेलो आहेत. अनेक लोकांनी इथे आणि इथे हे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आणि नगरसेवक म्हणून काम करत असताना आम्ही प्रत्येक गल्लीत स्वच्छता आहे का, कुठे डेंगीचे डास सापडतात का, कुठे मलेरियाचे डास हे वाढतंय का, जाळं वाढतंय का, कुठे काही कचऱ्याचे ढिगारे वाढतात का, इथे BST पोचते का, इथे ही बस पोचते का, हे सगळे प्रयत्न आम्ही बघत असतो. पण हे सगळं नसताना किती वेळा आम्ही तरी आमदार म्हणून जायचं आणि बैठका घ्यायच्या. आमची काही हरकत नाही, हे आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहणार. पण अध्यक्ष महोदय, आज 2.5-3 वर्ष जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये 20हून अधिक नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये महापौर नसताना, कुठच्याही कमिट्या नसताना, कुठचेही नगरसेवक नसताना, जनतेने जायचं तरी कोणाकडे? आणि मग प्रश्न हाच येतो ना, जनता जिथे जाऊ शकत नाही, ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही, स्थानिक लोक जिथे न्याय मागू शकत नाहीत, नगरसेवकांकडे जाऊ शकत नाही, कारण नगरसेवकच नाही, महापौर नाही, उपमहापौर नाही, कुठच्याही कमिटीचे सभापती नाही, नेमकं ह्या जनतेने जायचं कुठे? आज काय होतंय अध्यक्ष महोदय, जर तुम्ही आज आमचे सगळ्यांचे मोबाईल फोन पाहाल, कदाचित पेगाससच्या मार्फत पाहते असाल तुम्ही, प्रत्येक मोबाईल फोनवर बघा, जिथे जिथे आम्ही जनता दरबार घ्यायला जातो, लोकांमध्ये जातो, सोसायटीमध्ये जातो, चाळ सोसायटीमध्ये जातो, स्लम सोसायटीमध्ये जातो, अध्यक्ष महोदय, अक्षरशः परिस्थिती एवढी बिकट आहे की कचऱ्याचं साम्राज्य हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे. आणि कदाचित तुम्ही पण माझ्याशी सहमत असाल, पण कचऱ्याचा ढिगारा प्रत्येक गल्लीत दिसत आहे. आधी जे नगरसेवक असतील, आमदार असतील, सगळे आम्ही लोक जनप्रतिनिधी म्हणून गल्लीत फिरत असताना आम्ही हक्काने सांगू शकत होतो, फोन लावून सांगू शकत होतो, आणि नगरसेवक आपल्या आपल्या वॉर्ड ऑफिसरला सांगायचे, फेऱ्या घ्यायचे, सकाळी प्रभात फेरी करायचे की आज या गल्लीत कचरा आहे, त्या गल्लीत कचरा आहे, कचरा का नाही उचललेला आहे. पण अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय आता पावसाळ्याच्या आधी जेव्हा प्री मॉन्सून वर्क्स आपण बोलतो, प्री मॉन्सून वर्क्स आम्ही सांगून देखील मुंबई महानगरपालिका असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी हे प्री मॉन्सूनच्या बैठका घेतल्याच गेल्या नव्हत्या अधिकाऱ्यांकडून. मुंबईमध्ये जवळपास एखादा रस्ता तुम्हाला बनवायचा असेल तर 16 एजन्सीजशी तुम्हाला सोबत सांगड घालायला लागते. 42 साधारणपणे रस्त्याच्या खालती युटिलिटीज असतात, पण या 16 एजन्सीज कदाचित आता 17-18 झाले असतील. ह्याची सांगड घालणार तरी कोण? त्यावेळी महापौर घालायचे, तेव्हा त्या वेगळ्या वेगळ्या महानगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते असायचे, ते प्रश्न विचारायचे. पण आज दुर्दैव असं आहे की कचऱ्याचे ढिगारे हे उचलले जात नाहीयेत. पावसाळ्याच्या आधी आपण पाहतो झाडाची छाटणी होते, काही काही ठिकाणी तर अर्धी कापून टाकतात, पण ही छाटणी केल्यानंतर झाडांच्या फांद्या असतील, पाळापाचोळा असेल, ज्याला पुण्यात आपण राडारोडा बोलतो,
जिथे सगळीकडे आपण पाहतोय हे सगळं साम्राज्य गल्ली गल्लीत झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, अक्षरशः तुम्ही प्रत्येक गल्लीत जर मुंबईत चालाल, एक तर फुटपाथच ठेवले नाहीत मुंबईमध्ये, सगळीकडे खोदकाम सुरू होतं. पण रस्त्यात तुम्ही जर चालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नाक दाबून हे चालायला लागणार आहे, कारण सगळीकडे कचरा, कचऱ्याचा वास येतोय. अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती अशी होण्याच्या आधी मुंबईसारख्या शहरामध्ये मी अभिमानाने सांगू शकत होतो 2017 पर्यंत 10,000 मेट्रिक टन प्रतिदिन हा कचरा उचलला जायचा. 17 ते 22 प्रत्येक दिवशी मुंबई महानगरपालिकेने काम करून, मग त्याच्यात अधिकारी पण आहेत आणि जनतेतून निवडून आले सगळेच बाजूचे प्रतिनिधी आहेत, आमचे महापौर सगळेच, या लोकांनी काम करून विलगीकरण करून ओला कचरा, सुका कचरा, मग तुमच्या सोसायटीमधलं असेल, बल्क जनरेटर्स असतील 100 kg पर्यंतचे, हे सगळे विलगीकरण करून आपण हा 10,000 मेट्रिक टनवरनं साधारणपणे 6,000 मेट्रिक टनवर कचरा आणला होता. हे यश होतं मुंबईचं, हे यश होतं मुंबईकरांचं. पण दुर्दैवाने आता प्रयत्न असं झाले, प्रॉब्लेम असं झालेला आहे की आज जिथे जिथे आम्ही आमदार म्हणून जातो, आम्ही वेगळ्या वेगळ्या कामांची भूमिपूजन करतो, उद्घाटन करण्याचा प्रयत्न करतो, ती उद्घाटन देखील करतो, पण तिथेच बाजूला साधारणपणे आपण पाहतो की कचऱ्याचा ढिगारा हा तिथे वाढत चाललेला आहे. जेव्हा आम्ही विचारतो मुंबई महानगरपालिकेला किंवा ठाणे असेल, पुणे असेल, की आयुक्त महोदय आज कचरा का नाही उचलला गेला, डीएमसी महोदय आज कचरा का नाही उचलला गेला, वॉर्ड ऑफिसर महोदय कचरा का नाही उचलला गेला, आम्हाला उत्तर तर नाही, गाड्या तेवढ्याशा नाही आहेत आमच्याकडे. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.